आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। कोविड लसीकरणाची प्रक्रिया विना अडथळा पारदर्शक पद्धतीने राबवली जाण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांनी काल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते। राज्यात टाळेबंदीबाबत कोणताही निर्णय झालेला नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे। ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते। आगामी काळात राज्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी काही निर्बंध घालण्याबाबत विचार सुरू असल्याचं ते म्हणाले। काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार अहमद पटेल यांचं आज पहाटे कोविड संसर्गाने निधन झालं। ते 71 वर्षांचे होते। गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते। आज पहाटे 3:30 वाजताच्या सुमारास त्यांचं निधन झाल्याची माहिती त्यांचे पुत्र फैजल पटेल यांनी ट्विट संदेशातून दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। चाणाक्ष बुद्धिमत्तेच्या पटेल यांनी काँग्रेस पक्षाच्या बळकटीकरणात दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील असं पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील पटेल यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे। धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर प्रति क्विंटल 700 रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2020-21 मधल्या खरेदी केलेल्या धानासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या दराव्यतिरिक्त ही रक्कम देण्यात येणार आहे। येत्या शुक्रवारपासून राज्यात कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे। महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघाद्वारे पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 16 कापूस उत्पादक जिल्ह्यातला 21 केंद्रांमध्ये तसंच 33 जिनिंग मिलमध्ये कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येत आहे। राज्यात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असताना केंद्र सरकारने मदतीचा हात पुढे करणं गरजेचं होतं। केंद्राची ही वागणूक सापत्नभावाची असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे। ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते। वारंवार हात धुणे, मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। नमस्कार।